नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। कोकण विभाग शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांना निवेदन सादर केले आहे। सदरील निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील प्रीस्कूल पूर्व प्राथमिक नोंदणीकृत करणे व त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी सुरक्षेसाठी काटेकोर नियमावली लागू करणे बाबत निवेदनात म्हटले आहे की महोदय, उपरोक्त विषयान्वये आपणास विनंतीपूर्वक कळविण्यात येते की नुकत्याच बदलापूर या ठिकाणी प्रीस्कूलमध्ये शिकणाऱ्या लहान बालिकेवर व्हॅन चालक नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडलेली आहे। या घटनेमुळे समाजामध्ये शिक्षण विभागाविषयी प्रचंड नाराजी व असंतोष पसरलेला आहे। इयत्ता पहिली ते पुढील शिक्षणाकरिता शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना मान्यता दिली जाते, मात्र प्रीस्कूलमध्ये शिक्षण देणाऱ्या शाळांना शासनाकडून कोणत्याही प्रकारची शासन मान्यता दिली जात नाही। त्यामुळे त्या शाळांवर कोणाचेही अंकुश राहत नाही। नवीन शैक्षणिक धोरणानुसार या वर्षापासून 3 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी पूर्व प्राथमिक म्हणजे प्रीस्कूलच्या वर्गांना आराखड्यामध्ये मान्यता घेणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे। त्यानुसार राज्यातील अनेक प्रीस्कूल यांनी जून 2025 मध्ये मान्यता मिळवण्यासाठी शाळेची सर्व माहिती ऑनलाईन स्वरूपात भरलेली आहे। तरी महोदयांनी राज्यातील प्रीस्कूलला तात्काळ मान्यता देण्याची कार्यवाही करावी व सर्व नियम व विद्यार्थी सुरक्षा याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आदेशित करावे। तसेच परिवहन खात्याकडून विद्यार्थी ने-आण करणाऱ्या प्रत्येक वाहनास परवानगी घेतल्याशिवाय विद्यार्थी वाहतुकीस मान्यता देऊ नये व अनधिकृत वाहने असल्यास त्यावर त्वरित कारवाई करावी ही विनंती। कळावे आपला स्नेहांकित श्री ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे।